शेतकरी कर्जमाफीसाठी आता धाराशिवमधून नवा लढा पाहायला मिळते। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मोहीम सुरू करण्यात आली आहे। कैलास पाटलांकडून शेतकरी कर्जमुक्तीसाठी एल्गार पुकारण्यात आलाय। ग्रामपंचायतकडून कर्जमाफीसाठीचे खरतर ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले, तर शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून स्वातंत्र्य करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली। दरम्यान या संदर्भात आमदार कैलास पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी कैलास पाटील यांनी आता उद्या ग्रामसभा घेऊन त्याचे ठराव हे मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचं आता पत्रक आलेलं आहे। त्यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत कैलास दादा पाटील। दादा, काय सांगाल, काय नेमकं आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही एक शेतकरी जे सध्या कर्जाच्या विळख्यात आहे, त्या कर्जाच्या विळख्यातून त्याला स्वातंत्र्य मिळावं यासाठी स्वातंत्र्य दिनापासून एक आम्ही नवीन लढा उभा करतोय। सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणं आणि त्या आश्वासनाची आठवण ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामसभेचा ठराव घेऊन देणं, कारण ग्रामसभा ही आपल्या देशातली सर्वोच्च असते असं मानलं जातं। सध्या मालाला भाव नाही, महागाई वाढलेली आहे, रोज शेतकरी आत्महत्या करतोय। अशा वेळेस कर्जमुक्ती त्या कर्जाच्या ह्यातून मुक्तता म्हणजे त्यांना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती केली तरच शेतकरी हात सावरू शकतो, नाहीतर आत्महत्या रोज होत राहतील। आणि सरकार एका बाजूला सरकारनं सांगितलं होतं की सन्माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस उपमुख्यमंत्री यांनी प्रचार सभेत सांगितलं जर आपलं सरकार आलं तर आम्ही 7/12 कोरा 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 असं 3 वेळा सांगितलं होतं, परंतु 7/12 कोरा करण्याच्या दृष्टीनं सरकारची कुठलीही हालचाल दिसून येत नाही। 3 अधिवेशनं झाली, त्यात कुठलीही घोषणा किंवा कुठलीही हालचाल सरकारच्या वतीनं दिसून येत नाही। त्यामुळे सरकारला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देणं आणि कर्जमाफीची काय गरज आहे हे ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेऊन हे सगळे ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत। कर्जमाफीसाठी आता दंड ठोपतले आणि ग्रामसभा घेऊन त्याचे ठराव आता मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।